एक दोन नवीन घोटाळा जन्म प्रमाणपत्राचा बाहेर आला. 6 राज्यात एक गँग काम करीत आहे असं लक्षात आलंय. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी 6 ठिकाणी म्हणजे रायबरेली, हरदोई, जौनपूर आता 6 ठिकाणी आणि महाराष्ट्रात 4 ठिकाणी हजारो बोगस एंट्री टाकून जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले. कंधार तालुक्याचं सावळेश्वर या गावाची लोकसंख्या 17 असेल. तिथे 15,570 नावं मे 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान वाढवण्यात आली. ही मोठी गँग आहे. 5 राज्याहून अधिक राज्यात काम करते. मला भीती आहे की याला पैसा फॉरेनहून येत आहे आणि त्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या अन्य गावात चौकशी करावी. आम्हाला भीती आहे की नांदेडमध्ये आणखीन असे 2-3 गावं मिळू शकतात. यापूर्वी देखील त्या प्रकरणाचं काय झालं? आतापर्यंत जे जन्म प्रमाणपत्र घोटाळे बाहेर आले ते एक पहिला प्रकार होतो की तहसीलदारांनी त्यांना अधिकार मिळाल्यानंतर कोणतेही पुरावे नसताना प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. दुसरी जी कॅटेगरी होती ते नगरपालिका, ग्रामपंचायत, महापालिकाच्या अधिकाऱ्याने संगनमताने फोर्जरी करून सर्टिफिकेट दिले. तिसरी जी एक कॅटेगरी होती की जे ग्रामीण रुग्णालय की बाकी पब्लिक हेल्थ सेंटर ज्यात उदाहरण अर्धापूर आहेत त्या लोकांनी आपल्याला अधिकार नसताना डायरेक्ट सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिले, अपलोड केले. अर्धापूरचे 82चे जे 82 प्रमाणपत्र रद्द झाले त्या सगळ्या 82चा आरोपी ठरले आहेत. कोर्टात आता त्याच्यावर केस सुरू आहे. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा साहेब अशाच प्रकारे अपंगाचे सर्टिफिकेट आहेत आणि त्याच्या बदलीमध्ये त्याचा फायदा घेतलेला आहे शिक्षकांनी. नांदेड जिल्हा परिषद 75% शिक्षक बोगस. त्या विषयात मी काही लक्ष दिलं नव्हतं. आता तुम्ही म्हणतायत तर मी माझ्या सहकारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतो, नक्की लक्ष देतो. पण मी आज सगळे संबंधित अधिकारी उपस्थित होते, पोलीस, DHO, जिल्हा परिषद आणि त्या सगळ्यांनी प्रॉमिस केलं आहे की पुढच्या 1 आठवडा ह्या सगळ्या ग्रामीण भागातले आणि बाकी रेकॉर्ड चेक करून अशा प्रकाराने 2025मध्ये, कारण की हे जे सिस्टम हॅक केली जात आहे आणि ते सिस्टम हॅक करून बाहेरूनच आकडे वाढवले जात आहे तर त्या आठवड्याभरात यासंबंधी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार. ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप मोठे सोर्स आहेत साहेब आपले, अशी घोटाळे आपण ओपन करताय. पण विरोधकांकडून आरोप होतो की अजितदादाचा जो अपघात झाला तो घात आहे. आपण काय सांगाल काय माहिती आपल्याला? संजय राऊतला उत्तर दिलं गेलं आहे भाऊ या विषयात. आपली माहिती काय तर दिलं गेलं. संभाजीनगरमध्ये MIMचे 33 नगरसेवक आले, त्याच्यामध्ये 20 नगरसेवक डुप्लिकेट सर्टिफिकेट वापरल्याची असा कंप्लेंट दिलेली आहे. त्या संदर्भात आपण काय चौकशी केली? आता असं आहे की एकदा निकाल लागल्यानंतर कुणालाही अन्याय झाला असल्यास तो त्या संबंधात याचिका दाखल करू शकतो आणि त्यात उच्च न्यायालय लक्ष घालत असते. पवारांना क्लीन चिट भेटली.
आता आपणच कमिटी अपॉइंट करायचं, आपणच कोर्टात जायचं, आपण म्हणजे समाजाने कोर्टात जायचं. मग आपण तक्रार करतो, तो इन्व्हेस्टिगेशन अधिकारी असेल त्याच्यावर जो निर्णय देणार तो स्वीकारावा लागतो. दुसरी गोष्ट, आपण न्यायालयात जातो तर न्यायालयाचा आदेशाची वाट पाहायला हवी. सर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये होता, त्यावेळेस तुम्ही 2 वेळेस येणार होतात, पण तुम्ही न्यायालयात पण काउंटर करायला सचिन सावंत आले होते. ते नेमके काय गोप्यस्फोट होते सर? मला काय माहीत नाही. तुम्ही जोड केले तुम्हीच बोलला होता सर. नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्ही बैठक घेतलेली आहे. बैठकीत घेण्यामागचं काय कारण? एक जो नवीन घोटाळा जन्म प्रमाणपत्राचा बाहेर आला, 6 राज्यात एक गँग काम करीत आहे असं लक्षात आलंय. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी 6 ठिकाणी म्हणजे रायबरेली, हरदोई, जौनपूर आता 6 ठिकाणी आणि महाराष्ट्रात 4 ठिकाणी हजारो बोगस एंट्री टाकून जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले. कंधार तालुक्याचं सावळेश्वर या गावाची लोकसंख्या 17 असेल. तिथे 15,570 नावं मे 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान वाढवण्यात आली. ही मोठी गँग आहे. 5 राज्याहून अधिक राज्यात काम करते. मला भीती आहे की याला पैसा फॉरेनहून येत आहे आणि त्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या अन्य गावात चौकशी करावी. आम्हाला भीती आहे की नांदेडमध्ये आणखीन असे 2-3 गावं मिळू शकतात. यापूर्वी देखील त्या प्रकरणाचं काय झालं? आतापर्यंत जे जन्म प्रमाणपत्र घोटाळे बाहेर आले ते एक पहिला प्रकार होतो की तहसीलदारांनी त्यांना अधिकार मिळाल्यानंतर कोणतेही पुरावे नसताना प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. दुसरी जी कॅटेगरी होती ते नगरपालिका, ग्रामपंचायत, महापालिकाच्या अधिकाऱ्याने संगनमताने फोर्जरी करून सर्टिफिकेट दिले. तिसरी जी एक कॅटेगरी होती की जे ग्रामीण रुग्णालय की बाकी पब्लिक हेल्थ सेंटर, ज्यात उदाहरण अर्धापूर आहे, त्या लोकांनी आपल्याला अधिकार नसताना डायरेक्ट सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिले, अपलोड केले. अर्धापूरचे 82चे जे 82 प्रमाणपत्र रद्द झाले, त्या सगळ्या 82 आरोपी ठरले आहेत. कोर्टात आता त्याच्यावर केस सुरू आहे. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा साहेब अशाच प्रकारे अपंगाचे सर्टिफिकेट आहेत आणि त्याच्या बदलीमध्ये त्याचा फायदा घेतलेला आहे शिक्षकांनी. नांदेड जिल्हा परिषद 75% शिक्षक बोगस आहे. त्या विषयात मी काही लक्ष दिलं नव्हतं. आता तुम्ही म्हणतायत तर मी माझ्या सहकारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेतो, नक्की लक्ष देतो. पण मी आज सगळे संबंधित अधिकारी उपस्थित होते, पोलीस, DHO, जिल्हा परिषद, आणि त्या सगळ्यांनी प्रॉमिस केलं आहे की पुढच्या 1 आठवडा ह्या सगळ्या ग्रामीण भागातले आणि बाकी रेकॉर्ड चेक करून अशा प्रकाराने 2025मध्ये, कारण की हे जे सिस्टम हॅक केली जात आहे आणि ते सिस्टम हॅक करून बाहेरूनच आकडे वाढवले जात आहेत, तर त्या आठवड्याभरात यासंबंधी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करतात. ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप मोठे सोर्स आहेत साहेब आपले, अशी घोटाळे आपण ओपन करताय. पण विरोधकांकडून आरोप होतो की अजितदादाचा जो अपघात झाला तो घात आहे. आपण काय सांगायचं, काय माहिती आहे? संजय राऊतला उत्तर दिलं गेलं आहे. आपली माहिती काय? सर, संभाजीनगरमध्ये MIMचे 33 नगरसेवक आहेत, त्याच्यामध्ये 20 नगरसेवक डुप्लिकेट सर्टिफिकेट वापरल्याची असा कंप्लेंट दिलेली आहे. त्या संदर्भात आपण काय चौकशी केली? आता असं आहे की एकदा निकाल लागल्यानंतर कुणालाही अन्याय झाला असल्यास तो त्या संबंधात याचिका दाखल करू शकतो आणि त्यात उच्च न्यायालय लक्ष घालत असते. क्लीन चिट भेटली. आता आपणच कमिटी अपॉइंट करायचं, आपणच कोर्टात जायचं, आपण म्हणजे समाजाने कोर्टात जायचं. मग आपण तक्रार करतो, जो इन्व्हेस्टिगेशन अधिकारी असेल त्याच्यावर जो निर्णय देणार तो स्वीकारावा लागतो.
दुसरी गोष्ट आपण न्यायालयात जातो तर न्यायालयात आदेशाची वाट पाहायला हवी. सर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये होता त्यावेळेस तुम्ही 2 वेळेस येणार होता पण तुम्ही न्यायालयात काउंटर करायला सचिन सावंत आले होते ते नेमके काय गुप्तस्फोट होते तुम्हीच बोला